इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मखमलाबाद आणि आजूबाजूचा परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या मूलभूत सुविधांमध्ये रस्त्यांचा प्रमुख प्रश्न घेऊन नगरसेवक प्रमोद पालवे यांनी महासभेत प्रशासनाला जाब विचारला आहे. वर्षानुवर्ष मखमलाबाद आणि आजूबाजूचा परिसर नाशिक महानगरपालिका आणि राज्य शासनाला कोट्यवधींचा महसूल जमा करून देतो. तरी देखील आजही रस्त्यांची परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा अवघड झाली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मखमलाबाद आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास 2000हून अधिक बांधकाम परवानग्या नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या आहेत. या परवानगीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल नाशिक महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झालेला असताना आजही मखमलाबादच्या प्रमुख रस्त्यांवर ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे. सुसज्ज रस्त्यांच्या मागणीसंदर्भात कर्तव्यदक्ष नगरसेवक प्रमोद पालवे यांनी खड्ड्यांसंदर्भात घेतलेल्या विशेष महासभेत महापौर हिमागौरी आहेर-आडके, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर प्रभागातील रस्त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. प्रथमतः काल नाशिक महानगरपालिकेमध्ये खड्ड्यांसाठी जी महासभा झाली त्याबद्दल मी माननीय महापौर, आयुक्त, उपमहापौर यांचे आभार मानेल. तसेच काल मी मला त्यांनी काल बोलण्याचा जो प्रश्न मांडण्याचा जो अधिकार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेल. काल आमच्या महासभेमध्ये मखमलाबाद परिसरावर मला चर्चा करण्यासाठी बोलण्याची संधी दिली. त्यावेळेस मी त्यांना दाखवून दिले की आपल्या मखमलाबाद परिसरामध्ये गेले 2022-23ला 274, 2023-24ला 548, 2024-25ला 459, 2025-26ला 495 व 2026ला 229 असे एकूण 2005 बांधकाम परवाने आपण दिले आहे. म्हणजे 2005 नवीन बिल्डिंग आपण बांधतो आहे. साधारणतः काही बिल्डिंग ह्या 30 फ्लॅटच्या असतात, काही बिल्डिंग ह्या 20 फ्लॅटच्या असतात. परंतु ॲव्हरेज मी ह्या बिल्डिंग 10 फ्लॅटच्या पकडल्या. तर 10 फ्लॅटच्या पकडल्या तरी साधारण आपले 2000 फ्लॅट जातात. 2000 फ्लॅट गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फी 2 लाखां जरी पकडली तरी साधारणतः ती 400 कोटी होती. तर एवढी महसूल हा राज्य शासनात जातो व नगर रचनेला त्याच्यामध्ये साधारणतः 70 ते 75 कोटी रुपये डेव्हलपमेंट चार्जेस जातात. ॲव्हरेज जर 400 कोटीचे 4 भागले केले तर एक वर्षाला 100 कोटी. ते नगर रचनेचे 70 ते 75 कोटी, पाणीपट्टीचे 1 ते 1.5 कोटी व घरपट्टीचे 4.5 ते 5 करोड रुपये, 190 ते 200 करोड रुपये महसूल हा महापालिकेला मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मधून जातो. परंतु याच्या बदल्यात महापालिका व महाराष्ट्र शासन आम्हाला काय देते? साधारणतः 20 कोटीचे रोड आम्हाला अपेक्षित ते सुद्धा भेटते नाही. आमच्या महापालिकेत 1992 पासून तर आता 2026 पर्यंत 34 वर्ष झालेले आहे. 34 वर्षामध्ये महापालिकेमध्ये महादेव कॉलनी, वडजाई माता, मातोश्री नगर, शांतीनगर, गामनेमाळा, रामकृष्ण नगर, शांतीनगर, तांबेमाळा, अश्वमेध, मेरधाम, TDP नगर, नमन हॉटेलचा बॅक परिसर, इंद्रप्रस्थ नगर, सहारा नगर, मानकरमाळा, खाली मोरेमाळा, प्रोफेसर कॉलनी, क्रांतीनगर, रामवाडी या भागातली रोडांची अवस्था बघितली तर खूप दयनीय झालेली आहे. वरच्या भागाचा जर विचार केला तर आजपर्यंत 34 वर्षात एक सिमेंटचा रोड महापालिकेने आम्हाला दिलेला नाही. माझं महापालिका काल तेच सांगण्याचं होतं की आपण त्वरित महापालिकेने मखमलाबादकडे लक्ष घालून हे रस्ते करून द्यावे. दुसरा प्रश्न होता क्रेप एम्बेसी रोड, छत्रपती शिवाजी विद्यालय तर बापू पूल ह्या रस्त्याची अवस्था ही गेली 10 वर्षापासून दयनीय झालेली आहे. 2-2 फुटाचे खड्डे पडलेले आहे. अनेक अपघात झालेले आहे. याला जबाबदार कोण आहे? तर मी काल महापौरांना, आयुक्तांना सांगितलेलं आहे तो रोड असेल. आता नवीन गामनेमाळ्यात ड्रीम कॅश रोड चालू आहे, त्या रोडला बी अनेक अपघात झालेले. आता सध्या तिकडे महापालिकेने खड्डे बुजून वगैरे असं तो केलेला आहे, पण खड्डे बुजून चालणार नाही. तो रस्ता लवकर बनून जनतेसाठी तो पर्यायी मार्ग झाला पाहिजे. हा रोडचा प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आमच्या पाण्याचा येतो. आमच्या महापालिकेत येऊन मखमलाबादला 34 वर्ष झाले, पण गेले 25 वर्षापासून महापालिका आम्हाला 1 टाइम पाणी देते. इतर शहरात 2 टाइम पाणी देते. त्यात आपलं काही म्हणणं नाही, पण आमच्या प्रभागात 2 टाइम पाणी का नाही? इंद्रप्रस्थ नगर भाग असेल, अश्वमेध भाग असेल, ह्या भागात पाण्याचा प्रश्न कायम जाणवत आहे. टँकरने पाणी किती देणार आहे? माझं म्हणणं एकच आहे शासनाला किंवा महापालिकेला की आमच्याकडून इतका महसूल जातोय तर आमच्या नागरिकांना या सुविधा भेटल्या पाहिजे. येत्या काळात प्रभाग 6 मधील रस्ते आणि दळणवळणाच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचे कर्तव्यदक्ष नगरसेवक प्रमोद पालवे यांनी म्हटलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.